मध्ये या कलियुगामधली परिस्थिती पाहता तुम्हा आम्हाला वाचवणारं एकमेव साधन जर कुठलं असेल तर वारकरी संप्रदाय लक्षात घ्या. त्याच्याशिवाय नाही. मला वाटतं नुसत्या शिक्षणाने आमची पोरं शिक्षित होतील, परंतु ती सुसंस्कारी होतील की नाही सांगता येत नाही. जोपर्यंत शिक्षण आणि संस्कार हातात हात घालून चालत नाही तोपर्यंत गावाची आणि राष्ट्राची प्रगती नाही. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो की संस्कार वारकरी संप्रदायाचे व्हायचे असतील तर आपण सर्वांनी या सगळ्या पिढीला या ठिकाणी येणं, सगळं बाजूला सारून या ठिकाणी या सप्ताहामध्ये सामील व्हावं. हा संप्रदाय मोठा होण्यासाठी अनेक संतांनी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत. आता कीर्तन संपल्यानंतर संत पंगत होणार आहे. संत पंगतीच्या ताटावरती बसत असताना कधी कधी आमच्या अंगावरती काटा येतो की ज्ञानोबरायांच्या काळामध्ये ज्या ज्ञानोबरायांना दारासमोर आल्यानंतर सुद्धा कोरभर भाकरी त्यांच्या मधुकरीमध्ये वाढली गेली नाही, त्या ज्ञानोबरायांचं नुसतं नाव घेतलं तर आम्हाला पंचपक्वानांची ताटा आमच्या समोर येतात. केवढा मोठा इतिहास असेल माऊलींच्या नावाचा लक्षात घ्या, केवढा मोठा इतिहास असेल. अहो ज्या ज्ञानोबरायांना पीठ जर वाढलं झोळीमध्ये तर झोळी फाडली आणि पीठ उचलता येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काठी फिरवली का तर ते पीठ माऊलींना उचलता येऊ नये अशी ज्या समाजानं स्थिती केली, तोच 10-10 लाख समाज माऊलींच्या पाठीमागे चालत असतो. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती नवे नवे या भावंडांना पाहिल्यानंतर वाट वाकडी करणारा हाच समाज होता. परंतु त्याच ज्ञानोबरायांना, सोन्यासारख्या ज्ञानोबरायांना दारासमोर बाजूला काढणारा समाज हाच होता. परंतु त्याच ज्ञानोबरायांच्या समाधीच्या मंदिरावरती 22 किलोचा सोन्याचा कळस हात झळकतो. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे, लक्षात घ्या. श्रीमंती आहे. कधीतरी आम्ही विचार करत असतो, चिंतन करत असतो. तात्याने त्या दिवशी एक वाक्य वापरलं. वाक्य असं होतं की आम्ही आज 25-25, 20-20 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो, परंतु या 4 भावंडांना ज्यावेळेला शुद्धीपत्र करण्यासाठी पैठणला पाठवलं गेलं त्यावेळेला प्रवास चालू झाला. आळंदी ते पैठण हा प्रवास आहे 350 मैलाचा. आणि प्रवास चालू झाल्यानंतर 6 वर्षाची मुक्ताई आहे आणि त्या मुक्ताईनं 15-20 किलोमीटर गेल्यानंतर मुक्ताई जागेवर थांबली. निवृत्ती दादांनी विचारलं मग ते काय झालं. मुक्ताई खाली बसली. मुक्ताईला सांगितलं दादा म्हणजे चालून चालून पायाला फोड आले. निवृत्तीनाथ खाली बसलेले आहेत. निवृत्तीनाथांनी 6 वर्षाच्या मुक्ताईचा पाय हातात घेतला आणि कोळा असणारा पाय बघितला आणि त्या पायावरचे फोड बघितले. निवृत्ती दादांच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं की देवा ह्या सगळ्या यात नाही चिमुकलीच्या 6 वर्षाच्या मुक्ताईच्या वाट्याला लाल बुंद झालेले फोड बघितल्याबरोबर मुक्ताईच्या डोळ्याकडे तोंडाकडे पाहिलं आणि निवृत्ती दादांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि तात्यांचं पुढचं वाक्य आहे, आज कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायाच्या साधकांनी लाखो रुपयांच्या गाड्यामध्ये फिरावं यासाठी या 4 भावंडांनी आळंदी ते पैठणचा प्रवास अनवानी पायाने केला. हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. हे तुम्ही आम्ही विसरता कामा नये. एवढा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. म्हणून हा जोडून विनंती करतो की कुठलाही बुवा असेल, कुठलाही भोंदू बाबा असेल, कधीच त्याच्या चरणावरती जाऊ नका. एकमेव जर नतमस्तक व्हायचं असेल तर वारकरी संप्रदायाच्या संतांच्या पायावरती नतमस्तक व्हा. हा महाराष्ट्र घडवण्याचं काम 3 बांनी केलं. एक ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा, ह्या 3 बांनी हा महाराष्ट्र घडवला. नाहीतर हा महाराष्ट्र नितेश झाला असता. पुन्हा एकदा विनवणी करतो की वारकरी संप्रदायाची कास धरा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे.